गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईत आज पुन्हा रेड अलर्ट। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरूच। पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन। मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी लोकल सेवा विस्कळीत। मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं। चाकरमान्यांचे प्रचंड हाल। पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी साचलं। अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचं रेस्क्यू। खडकवासला धरणातनं 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जिल्ह्याला आजही रेड अलर्ट जारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील पावसाचा आढावा। कोणीही घाबरून जाऊ नका, असुरक्षित वाटणार नाही याची काळजी महायुती सरकार घेतंय। अजित पवारांचं आवाहन। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत पुण्यातील पावसाची पाहणी करण्याची सुद्धा शक्यता। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडीसह राजापुरातील कोदवली आणि लांजा नदी धोकादायक पातळीवर। ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी। वसई विरारमधील मुसळधार पावसामुळे मधुबन परिसर अद्यापही पाण्याखाली। एव्हरशाईन परिसरात अजूनही पाणी साचलेलंच। पावसाची रिपरिप अजूनही सुरूच। अंधेरीच्या विरादेसाई रोडवरील पाण्याचा अद्यापही निचरा नाहीच। काल झालेल्या जोरदार पावसानंतर या परिसरात पाणीच पाणी। वाहतूकही संथ गतीनं सुरू। मिठी नदीच्या पाणी पातळीत घट। कालच्या जोरदार पावसामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागात मिठी नदीचं पाणी शिरलं होतं। ठाण्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। दरम्यान हवामान खात्याकडून ठाण्यासह रायगडला आणि पुण्याला आज रेड अलर्ट। तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता। दरम्यान मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील शाळा बंद। गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू। महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कोयना धरणातनं कृष्णा नदीमध्ये 95,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। तर राधानगरी धरणाचेही 2 स्वयंचलित दरवाजे उघडले। पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर। यवतमाळच्या घाटंजीमध्ये पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। आमदार राजू तोडसाम यांच्याकडून नुकसानीची पाहणी। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवनही विस्कळलं। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना दणका। सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी। तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार जिंकले। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही। बेस्ट पतपेढीची निवडणूक ही केवळ चाचणी परीक्षा। पराभवानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपसाठी मुंबईकरांचे शुभ संकेत। पत आणि पेढीसाठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा। भर पावसात तोंडावर आपटले। मंत्री आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंना टोला। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ल्याचा प्रयत्न। जनता दरबाराच्या वेळी दगड फेकून मारण्याचा प्रयत्न। रेखा गुप्ता यामध्ये जखमी झाल्याची शक्यता। हल्लेखोर सध्या पोलिसांच्या ताब्यात। पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।